शासनाला घ्यावी लागली दखल. महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना व 24/7 न्यूज रिपोर्टच्या पाठपुराव्याला मोठं यश. पूरग्रस्तांसाठी शासनाचा मोठा निर्णय. नमस्कार, आपण पाहत आहात 24/7 न्यूज रिपोर्ट. पूरग्रस्त कुक्कुटपालक आणि पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. 24/7 न्यूज रिपोर्टने सातत्याने उचलून धरलेले प्रश्न, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेने दिलेले निवेदन आणि शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची अखेर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 3 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार पालघर जिल्हा व वसई विरार परिसरातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त नागरिक, पशुपालक व शेतकऱ्यांना मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या शिष्टमंडळाने 31 जुलै 2026 रोजी पालघर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांची भेट घेऊन पूरग्रस्त कुक्कुटपालकांच्या नुकसान भरपाईसह विविध मागण्या मांडल्या होत्या. या बैठकीत डीबीटीद्वारे 10 ते 15 दिवसांत नुकसान भरपाई, करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न, घरपट्टी, किसान क्रेडिट कार्ड केसीसी तसेच पोल्ट्री नोंदणीचा कालावधी वाढविण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली होती. या संपूर्ण विषयावर 24/7 न्यूज रिपोर्टने सविस्तर वृत्त प्रसारित करून शासनाचे लक्ष वेधले होते. आता महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय जारी करत जुलै 2026 मधील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना आर्थिक मदत देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्त पशुपालक, कुक्कुटपालक, शेतकरी तसेच इतर बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि 24/7 न्यूज रिपोर्टने केलेल्या प्रभावी वृत्तांकनाला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे. आता या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होऊन पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर मदत जमा होणे हीच पूरग्रस्तांची अपेक्षा आहे. अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि जनहिताच्या बातम्यांसाठी 24/7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उमेश मोरे, मुख्य संपादक, 24/7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, नाशिक.